नमस्कार, मी श्रद्धा शिर्के. हेल्थ टॉक या आपल्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आणि एक आज नवीन कार्यक्रम तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत, ज्याचं नाव आहे पंडित शिवकुमार श्री 124. आणि घटस्फोट का होतात, कुंडली आणि वास्तुशास्त्र हा आपला आजचा महत्त्वाचा विषय असणार आहे. आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत पंडित शिवकुमार श्री. सर नमस्कार. नमस्कार. तर सरांचा आपण थोडक्यात परिचय पाहूयात. ज्योतिर्विद वास्तुतज्ञ पंडित शिवकुमार श्री. शिक्षणानं इंजिनियर असलेली ही व्यक्ती गेली 2.5 दशकं म्हणजेच 24 वर्षांहून अधिक काळ राज्यातल्याच नाही तर देशापरदेशातील नागरिकांना ज्योतिष आणि वास्तूचं शास्त्रोक्त महत्त्व सांगत मार्गदर्शन करत आहे. पंडित शिवकुमार श्री हे 12 ज्योतिर्लिंगातील श्री शैल्यम या जगतपीठाचे वंशज आहेत. 16व्या शतकापासून पंडितजींच्या घरात अध्यात्माची परंपरा आहे आणि त्याचे पुरावेही ग्रंथ पुराणांमध्ये आढळून येतात. ज्योतिष आणि वास्तू या विषयातील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना आतापर्यंत भारत आणि भारताबाहेर 15 विविध मानाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आला आहे. यातील सर्वात मानाचा सन्मान म्हणजे देशाच्या माजी राष्ट्रपती सौ प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पंडितजींचा झालेला गौरव. आज पंडितजींचं पुण्यात भांडारकर रोड येथे मुख्य कार्यालय आहे. समस्या, अडचणी, भविष्याची चिंता, काळजी, प्रश्न असं खूप काही घेऊन सर्वसामान्यांपासून ते राजकारणी, खेळाडू, चित्रपट सेलिब्रिटीज पंडितजींच्या कार्यालयात मोठ्या आशेने येतात आणि विज्ञान, तंत्रज्ञान, अध्यात्म, शास्त्र यांचा मेळ समजावत पंडितजी प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवण्यात सहकार्य करतात. येस. सो आपण आत्ता नुकताच सरांचा परिचय पाहिला आणि बऱ्याच वर्षांचा दांडगा अनुभव सरांना आहे तुम्हाला. आणि आपला आजचा विषय महत्त्वाचा, घटस्फोट का होतात, कुंडली आणि वास्तुशास्त्र या संदर्भात तुम्हाला कोणताही प्रश्न विचारायचा असेल, तुमच्या कोणत्याही शंका असतील, आपल्या स्क्रीनवर खाली जो नंबर स्क्रोल होतो त्यावर तुम्ही कधीही फोन करू शकता आणि सर तुम्हाला मार्गदर्शन करतील, तुमच्या शंकांचं निरसन करतील. आता सर आपण प्रश्नांना सुरुवात करूया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पालकांनी मुलांच्या लग्नासंबंधी पत्रिकेचा विचार केव्हा करावा? येस. नमस्कार. आजचा हा सब्जेक्ट खूप महत्त्वाचा आहे, कारण आता जर बघितलं तर या गेल्या 2-3 वर्षामध्ये घटस्फोटाचं प्रमाण हे जास्तच वाढलेलं आहे. आणि असेच प्रश्न घेऊन लोक माझ्याकडे येतात पण की आता वादविवाद होत आहेत, भांडण होत आहेत, तर पुढं काय करावं, घटस्फोट घ्यावा की नाही घ्यावा, किंवा वर्षभर झालं मुलगी आईवडिलांच्याकडेच आहे, तिला बोलायला आणायचं का नाही आणायचं, किंवा मुलगा फक्त मामाच बॉय म्हणजे आईचंच फक्त ऐकतो आणि मला त्रास देतो, तर काय घ्यायला पाहिजे पोझिशन, की घटस्फोट करायचं का नाही करायचा. हा सगळ्यात मोठा इश्यू या मला आत्ताच्या 5-6 वर्षात तर नक्कीच जाणवतं. आता 2 वर्षात जास्त आहे. म्हणजे आता हा महत्त्वाचा क्वेश्चन तुम्ही मला विचारला की काय करायला, कुठल्या वयामध्ये मुलांच्या दृष्टीने लग्नादृष्टीने बघायला पाहिजे. तर 18-19-20 वर्षाच्या दरम्यानच तुम्हाला बघायला पाहिजे. म्हणजे प्रॉब्लेम आहे तर अगोदर सोल्युशन काढता येईल, प्रॉब्लेम नसेल तर यू आर फ्री. म्हणजे ॲटलिस्ट आपल्या पुढं काय होणार आहे ते आपल्या पत्रिकेमध्ये स्पष्टपणे कळतं. एवढं एकच आहे की गुणमेलन बघून तुमचं भविष्य ठरवणाऱ्या ज्योतिषाकडे जायचं नाही. अभ्यास करून त्यांनी सांगणारा व्यक्ती असेल, एक्सपिरियन्स 35 वर्ष 30 वर्ष असेल त्याच्याकडे जा. छोटे एक्सपिरियन्स असेल लोकांच्याकडे जाऊन काही उपयोग होत नाही. सर या प्रश्नाकडे पुन्हा एकदा येऊया आपण. एक विनंती तुम्हाला थोडंसं थांबवते. साताऱ्यावरून सुभाष यांचा फोन आलेला आहे आपल्याला. सुभाषजी, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? हो मॅम, येतोय. बोला. हा, मी साताऱ्यावरून बोलतोय. माझ्या मुलीच्या लग्नाविषयी मी बघत होतो. तर माझी मुलगी सध्या आम्ही कसं म्हणजे विलेज साईडला राहतो, तर एवढं काय म्हणजे हे नाही, ते एक कॉल सेंटरमध्ये कामाला आहे. आणि मुलगा जो आहे तो लगभग म्हणजे जवळपास 1 वर्ष झाले. म्हणजे दोघांचं एकमेकावर प्रेम आहे. ते दोघं म्हणतात की मला म्हणजे आम्हा दोघांना लग्न करायचंय. पण मुलगा म्हणतो मी कधी IT मध्ये कामाला आहे, कधी म्हणतो मग पे स्लिप आम्ही मागितली तर पे स्लिप देत नाही. त्याच्यानंतर दुसरा हे क्वेश्चन विचारा, कधी म्हणतो प्रश्न विचारा मला. हा, प्रश्न हाच होता की मग त्या मुलासंग लग्न करावं का काय, पुढे जाऊन परत मग काय असं हे नको व्हायला. मुलाचं डिटेल आहे तुमच्याकडे? मुलाचं डिटेल आहे का तुमच्याकडे? हो आहे ना. सांगा चला. मुलाची जन्मतारीख आहे 5 मे 1993. 1993.
टाइम 10:43 रात्रीचे. हां रात्रीचे 10:43 ना. 10:43 रात्रीचे. जन्म ठिकाण जन्मठिकाण नेरली, कडेगाव, जिल्हा सांगली. कडेगाव, सांगली. सांगली. ओके. तुळाचे स्वाती नक्षत्र आहे. तुळा स्वाती नक्षत्र आहे. मंगळ या ठिकाणी आहे. ओके. जॉबच्या पॉईंट ऑफ बघायला गेलं तर मुलगा स्वभावानं चांगला आहे. मुलाचा काय प्रॉब्लेम नाही आहे. मला कुठल्या अँगलनं इथं काय फ्रॉड वाटत नाही, गॅरंटी. शिक्षण चांगलं झालं का? शिक्षण चांगलं झालेलं असणार आहे. हे तर क्लिअर झालेलं आहे या ठिकाणी. शांत आणि सरळ. मंगळाची पत्रिका फक्त येते. जमीन जुमला, संपत्ती, प्रॉपर्टी, घरदार ह्या सगळ्या दृष्टिकोनातून मुलाची पत्रिका चांगली आहे. ओके. म्हणजे मला या पत्रिका बघून यात कुठल्या लेवलचं फ्रॉड मला वाटत नाही. तर तुम्ही प्रत्यक्ष भेटू शकता किंवा डायव्हर्सची, घटस्फोटाची पत्रिका वगैरे आहे अशा अर्थानं पण मला वाटत नाही. आणि या मुलाच्या पत्रिकेत मोस्ट प्रॉबॅबली 90% लव्ह मॅरेजचीच पत्रिका आहे. आता हे तुमच्याच मुलीची होणार आहे का दुसऱ्या वर्षी मला हे सांगू शकत नाही, पण लव्ह मॅरेजची पत्रिका आहे. पण ओव्हरऑल पत्रिका नक्की चांगली आहे, यात काही डाऊट नाही. आता पुढच्या वेळेला तुम्ही जेव्हा माझ्या ऑफिसला याल तुमच्या मुलीची पत्रिका मला आणून दाखवा. मग त्या कॉम्बिनेशनने पुढं काय होईल तुम्हाला मी सांगू शकतो. येस. निश्चित. सुभाषजी धन्यवाद, तुम्ही आम्हाला जोडले गेलात. त्यासाठी तुम्हाला काहीही शंका असेल तर तुम्ही सरांची अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि त्यांना भेटू सुद्धा शकताय. सर आपल्याला बरेच फोन येत आहेत. कोल्हापूरवरनं सुद्धा एक फोन होते उज्ज्वला पाटील यांचा. उज्ज्वलाजी, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? हो येतोय. बोला बोला हॅलो. बोला बोला. आम्हाला मुलीच्या संदर्भात प्रश्न विचारायचा होता सरांना. या बोला ना. 3/9/92 जन्म, 3/9/92. ओके. कोल्हापूर. वेळ वेळ 8:05 रात्री. 20/7 कोल्हापूर. गुरुवार आहे. हा. 3/9/92. क्वेश्चन विचारा. कुणाची पत्रिका आहे? कुणाची पत्रिका आहे? मुलगीची माझ्या. ओके. रागीट आहे मुलगी तुमची. बोला. हां. होय. रागीटच आहे. आईशी वादविवाद, आईशी भांडण पण होतं. स्वभावानं प्रेमळ आहे पण चिडल्यानंतर काय कंट्रोल नाही होत. क्वेश्चन. हिचं तर मॅरेज लाईफ कसं आहे मला विचारायचं होतं. या मुलीच्या पत्रिकेप्रमाणे मॅरिड लाईफ जरा प्रॉब्लेमॅटिक आहे. समोरच्या मुलाची पत्रिका चांगली असेल तर लग्न टिकेल, नाही तर घटस्फोट होईल. घटस्फोट होण्याचं मेन बेसिक रिझन जे आहे ते म्हणजे घरातले इनलॉज, म्हणजे सासू किंवा बाकीचे जे आहेत त्यांच्या, ते काय मुद्दाम त्रास देणार नाही. या मुलीच्या पत्रिकेचं तसं आहे की कुठल्याही घरात एकत्र घरात गेल्यानंतर काही ना काही वाद होऊ शकतात असं पत्रिकेत स्पष्टपणे दिसतंय. ओके. तर ओव्हरऑल ह्या पत्रिका दृष्टिकोन बघितलं तर त्यांनी एकत्र वेगळं राहिलं कधी चांगलं, म्हणजे डिस्प्यूट वाढणार नाहीत. आणि लग्न करताना यू शुड बी व्हेरी केअरफुल, तर सुद्धा पुढं चांगलं होईल. नवरा चांगलाच आहे, नो डाऊट. शुक्र चांगला बसलेला आहे, पण त्याची पत्रिका मला माहीत नाही. त्याची पत्रिका जर अजून अशीच काय तर असेल तर मग घटस्फोट निश्चित होऊ शकतो. म्हणून अशा वेळेला लक्षात मी काय म्हणत असतो की तुमच्या मुलीची पत्रिका जर प्रॉब्लेमॅटिक घटस्फोटाची असेल, त्या वैवाहिक जीवनाचं पर्सेंटेज जर कमी असेल तर आपल्याला ज्या मुलाची लग्न करायचं त्या मुलाचं पर्सेंटेज लग्नाचं मजबूत पाहिजे. म्हणजे ॲटलिस्ट दोघांचं मिळून डिवाइड बाय क्युम्युलिटी जे आहे ते 50% जर गेलं तरीसुद्धा पुढं हे जीवनातली गाडी चांगली चालते. म्हणजे फॉर एक्झाम्पल प्रॅक्टिकल रिझनने मी सांगितले. अनेक वेळा असं वाटतं की मुलाची ह्या मुलीची डायव्होर्स व्हायला पाहिजे, पण वाद होतात, पण डायव्होर्स 10 वर्ष झालं होतच नाही, पण भांडतात राहतात कारण एकाची पत्रिका मजबूत असते. म्हणून आपल्याला 10वीला जर गणितात 40 मार्क पडले, इंग्लिशमध्ये 90 मार्क पडले, तर क्युम्युलेटिव्ह बघताना 70 क्रॉस झालं तर ॲडमिशन कसं मिळतं, तशा पद्धतीनं पत्रिका बघताना लग्नाचा विचार करायला लागतो. तुम्ही गुणमेलनामध्ये एवढे गुण जुळले, 36 गुण जुळले आणि डायरेक्ट लग्न करा असं म्हटलं तर 70% डायव्होर्सची शक्यता असते. हे माझ्या 30 वर्षाच्या अनुभवात मी सांगतो. आजपासून गुणमेलन पूर्ण टाळा, बंद करा आणि फक्त पत्रिकेचा अभ्यास करून लग्नाचा विचार करा. निश्चित. उज्ज्वलाजी धन्यवाद, थँक्यू सो मच, तुम्ही आमच्याशी जोडला गेलात. आणि मला आणखी एक सांगायला सर आवडेल की मगाशी जसं मी म्हटलं तुम्हाला की सरांना बराच दांडगा अनुभव आहे. जी लोक सरांकडे गेली त्यांच्या शंकांचं निरासन झालेलं आहे आणि त्यांनी काही अनुभवसुद्धा आपले शेअर केलेले आहेत. त्यातलाच एक सुवर्णा म्हणून आहेत, त्यांचं आपण एक टेस्टिमोनियल पाहूया. माझं नाव सुवर्णा कालिदास आगळे, मी पुण्याहून आली आहे. तेव्हा मी सरांची अपॉइंटमेंट घेतली. माझ्या मुलीच्या लग्नाविषयी मला ज्या काही प्रश्न होते, शंका होते, ते
त्याचं निरसन सरांनी मला इथे आल्यानंतर केलं. मग माझ्या मुलीला जे काही त्यांनी उपाय सांगितले, जसं सरांनी सांगितलं तसे मी हे सर्व उपाय केले व 6 महिन्याच्या आतच आम्हाला त्याची प्रचिती आणि अनुभव आला. माझ्या मुलीला US-चाच मुलगा हवा होता, कारण तिला कंपनी थ्रू US-ला पाठवणार होते. त्याप्रमाणे US-चाच मुलगा तिला मिळाला व सरांकडे आम्ही पत्रिका दाखवली व तो योग जुळून आला व दोघांचं लग्न ते ठरलं व 1 जूनला त्यांचं लग्न झालं. तर फार चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करतात आणि त्याचा अनुभव अगदी विदिन 6 मंथमध्येच आपणास येतो व माणूस एक हॅपी आणि फुलफिल होतं की आज माझ्या मुलीचं लग्न चांगलं झालं. तसं तुमच्याही जे काही प्रॉब्लेम्स असतील ते तुम्ही सरांना सांगावं, त्याचे अनुभव तुम्ही घ्या. आणि सरांना मी धन्यवाद देते की आज माझं जे काही स्वप्न होतं ते सरांनी पूर्णपणे साकार केलं. धन्यवाद. आणि असे बरेचसे व्हिडिओज आहेत सरांकडे जे गेले आणि त्यांना बराच खूप चांगला अनुभव आलेला आहे. सरांनी त्यांना खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. आणि याच संदर्भात तुम्हाला आणखी काही जर विचारायचं असेल तर तुम्ही जो नंबर दिलेला आहे स्क्रीनवर त्यावर लगेच कॉल करू शकता. सर आपल्याला बरेच फोन येत आहेत. अकलूजवरून तीर्थ त्यांचा फोन आहे. तुम्हाला ऐकू येतोय माझा आवाज? हॅलो, बोला. हां सर, मी तीर्थाची बहीण बोलते. ऍक्च्युली माझ्या बहिणीचं रिलेटेड बघायचं होतं, त्यामुळे call डेट ऑफ केला बर्थ? होता. 21 मे 2002. टाइम? 2:52 दुपारी. 14:52. जन्म ठिकाण? अकलूज. अकलूज. हां. क्वेश्चन? ऍक्च्युली तिच्या लग्नाचं रिलेटेड आणि करिअरच्या विषयी विचारायचं होतं. ओके. काय करते आता ती? तिचं शिक्षण झालंय सध्या, BE आर्किटेक्ट आणि MBA चालू आहे. बी आर्किटेक्ट? BArch? हो. आणि MArch झालंय का? नाही, MBA करतीये. ओके ओके. अतिशय हुशार, बुद्धिमान आहे मुलगी. कम्युनिकेशन स्किल चांगला आहे, मार्केटिंग स्किल चांगला आहे आणि पुढं बिझनेसच्या दृष्टिकोनात कायम विचार ठेवणारी आहे. व्यवसायामध्ये मात्र यश मिळायला जर अवघड जाईल. आउट ऑफ इंडिया जाण्याची शक्यता दाट आहे पुढच्या फ्युचर पॉईंट ऑफ व्ह्यू. व्यवसायात पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करायचा नाही, सिंगल ओनरशिपमध्ये केलं 100% फायदा होऊ शकतो. आणि ओव्हरऑल हिच्या पत्रिकेप्रमाणे अतिशय उत्तम अशी फ्युचरिस्टिक पत्रिका आहे. त्यामुळे पुढच्या जीवनाचं काही टेन्शन घेण्याची गरज नाही. वैवाहिक जीवन पण चांगलं आहे. पण सुरुवातीला फक्त पत्रिका बघताना त्या मुलाची पत्रिका कशी आहे काय नाही ते बघा. कदाचित एंगेजमेंट होण्याच्या दरम्यानच्या काळात वाद होऊ शकतात, त्यामुळे ही काळजी घ्या. ओव्हरऑल मुली जरा हट्टीच आहे, तुम्हाला माहिती आहे. चांगली पण आहे, प्रेमळ पण आहे, मध्ये हट्टी पण स्वभाव चालू असतो तिचा. हे कॉम्बिनेशन आहे. पण ओव्हरऑल पत्रिका ही अतिशय उत्तम आहे. आणि पुढचं जीवन चांगलं. तिला कान नाक घसारोळ्यासंबंधी आजार होऊ शकतो. थायरॉइडचा त्रास आहे का चेक करून घ्या फक्त. गायनेक प्रॉब्लेम असतात पण संतती होईल, असं बऱ्याच गोष्टी मी सांगू शकतो. प्रत्यक्ष तुम्ही माझ्याकडे याल ना, तुम्हाला मला काय विचारायची गरजच नसते. अख्खच्या अख्खं डायरेक्ट स्टार्ट टू एंड सगळं तुमचं सांगतो मी. तुम्हाला मला क्वेश्चन विचारलं क्वेश्चन राहत नाही, ती माझी स्ट्रॅटेजी आहे. तुम्ही बघितल्यावर तुम्हाला कळेलच. पण ओव्हरऑल चांगली पत्रिका आहे. ओके, निश्चित. धन्यवाद जी. सर एक प्रश्न होता महत्त्वाचा, म्हणजे मृत्यू षडाष्टक जे आहे कन्सेप्ट, तर मग त्याच्यामुळे मृत्यू वगैरे काही होतं का? पॅरेंट्स घाबरतात तेव्हा? विचित्र आहे. म्हणजे काय एवढा मोठं विज्ञान युगात आपण चाललेलो आहे आणि मृत्यू षडाष्टक योगामुळे घाबरून लग्न न करणं म्हणजे सगळं अंधश्रद्धाच आहे. डायरेक्ट मी तुम्हाला सांगतो. मी टेक्निकल आहे, एक इंजिनियर आहे आणि 30 वर्षाचा एक्सपिरियन्स, 30 का जास्त आहे, 34-35 वर्ष एक्सपिरियन्स आहे माझा, वर्ल्ड वाईड एक्सपिरियन्स आहे. मृत्यू षडाष्टक ते डोक्यातनं काढून टाका. कोणी मरत नाही, काय नाही. एक आणि दोष असेल संतती होत नाही बीत नाही असं काही नाही आहे, तो पण काही प्रकार नाही आहे. 36 गुण जुळले तर चांगलं वैवाहिक जीवन चालतं, याचा पण काय कुठेही पुरावा काही असं काय माया तरी टेक्निकली वायर काही नाही आहे. 0 गुण जुळालेले आहेत तरीसुद्धा वैवाहिक जीवन उत्तम आहे, हे मी बघितलेलं आहे. 4-5 गुण जुळलेले असताना मी लग्न करायला लावलेलं आहे, पण त्यांचं वैवाहिक जीवन उत्तम आहे, हे पण मी बघितलेलं आहे. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे की ह्या गोष्टी तुम्ही सोडल्या तर तुमच्या मुलांची लवकर लग्न होतील. आता मृत्यूशळा आला की 3 राशी गायब करा, मग 4थी बघा, मेघनाळे 2 परत लग्न करू नका. हे असं करत 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 किती स्थळ तुम्ही घालवणार.
एक व्यक्ती एक त्या व्यक्तीवर लग्न करतोय, दोघांची पत्रिका चांगली आहे, सॉलिड आहे, वैवाहिक जीवन चांगलं आहे, वैवाहिक जीवनासाठी बघा ते पहिल्यांदा बघा, ते बेस्ट असेल डायरेक्ट लग्न करा, काय होऊच शकत नाही, डॅम शुअर आहे याबद्दल मी. फक्त एक्सपर्ट माणूस पाहिजे. पंचांग दुरून गुण मिळणं पकडलं की समजायचं झालं, याला काय त्या पत्रिकेतलं काय कळेल जी गॅरंटी नाही. आजपर्यंत मी माझ्या आयुष्याच्या या 20 वर्षाच्या कालावधीमध्ये मी कधीच पंचांगाला गुणमेलनासाठी हात कधीच लावलेला नाही. नाही, माझ्या केबिनमध्ये पंचांगच नाही आहे, मला वाटलं तरी मागून घेतो, माझ्या ते कॅलेंडर आहे फक्त. तर हे बंद व्हायला पाहिजे. त्या काय नाहीतर असं प्रॉब्लेम येतो, चांगले ठरले लग्न तुटतात, दुसऱ्या ठेवा नको 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 म्हणून होऊन जातं, एक नाणे दोष म्हणून लग्न तुटतात. प्लीज हे बंद करा. सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या ज्योतिष जे काय करतात हे काम त्यांना आव्हान आहे की माझं प्रॅक्टिकल नॉलेज आहे म्हणून मी सांगतो, या गोष्टी बंद केल्या तर यामध्ये मुलामुलींचे लवकर लग्न होतील, नाहीतर काय कारण नसताना डिले होईल. सर फोन येतोय, बाबू पाटील यांचा आपल्याला फोन येतोय. बाबूजी आवाज येतोय तुमचा, मला तुम्हाला माझ्यापर्यंत? बोला. हॅलो, बोला. पाटीलजी आवाज येतोय तुमचा, बोला. सर कळवणून बोलतो. येतोय आवाज, बोला. कासार बोलतोय कळवणून. हा बोला बोला. जन्मतारीख सांगा, जन्मवेळ सांगा, जन्म ठिकाण सांगा. मुलीची जन्मतारीख आहे 10/11/2001. 6/11. हा 10/11/2001 रात्री 12:17 रात्री 12:17 म्हणजे 0017. हो सर. पण कुठली मुली रिद्धी आणि सिद्धी. सिद्धीविषयी मला चर्चा करायची होती थोडी. 10/11/2001 पहाटे 1. जन्म ठिकाण काय? नाशिक. क्वेश्चन. सर तर तिच्याविषयी मी काल एक स्थळ बघितलं. हा, मुलाचं नाव आहे भावे. नाही ह्या आता एकाबद्दलच विचारा मला, ह्या मुलीबद्दल विचारा. हो सर. तिचं पॉईंट लक्षात ठेवा, या मुलीच्या पत्रिकेत मंगळ आहे, हा पॉईंट इथं क्लिअर होतो. मंगळ असले काय होत नसतं, पण मंगळ हा एवढा मोठा इश्यू झालेला आहे की डायरेक्ट लग्न करू नका, डायव्होर्स होईल, अशा गोष्टी चालत आहेत. आणि मुलगी आज स्वभावाने शांत प्रेमळ पण आहे, कर्क लग्न आहे. त्यामुळे मंगळाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला काही कुंभविवाह नावाचा विधी वगैरे करायला लागेल, नंतर लग्नाच्या दृष्टिकोनातून विचार करू शकता. ओव्हरऑल जमीन जुमला, प्रॉपर्टी, घरदार या सगळ्या दृष्टीने पत्रिका चांगली आहे. हा एकच पॉईंट. आता मुलाची पत्रिका जी आहे ती माझ्या ऑफिसला या, मी तुम्हाला मुलाची पत्रिका पाठवली. लग्न करायचं का नाही करायचं मॅक्झिमम 5 ते 6 सेकंद लागतात मला येस ऑर नोसाठी. माझ्याला तुम्ही बघितलं तर माझ्या ऑफिसमध्ये माझ्या समोर तुम्ही बघता नेहमी जवळजवळ 100-150च्या पत्रिका तर मला कमीत कमी मॅच विंगच्या येतातच आहेत. आणि त्यामध्ये मी गुण मिळून काय प्रकार नसतो, डायरेक्ट मी ऑन दी स्पॉट विदिन 5 सेकंद मी सांगतो करायचं का नाही करायचं. अभ्यासच तेवढा आहे माझा. तर त्या दृष्टिकोनातून तुम्ही प्रयत्न करा आणि बघा. आता मुलीचं तर मला कळाले, मुलाचं मला पाठवा ऑफिसला फोन करून तुम्ही, मग तुम्हाला मी सांगेन किंवा ऑफिसला भेटा. निश्चित. थँक्यू सर. आणि आणखी एका गोष्टीकडे लक्ष वेधावं असं वाटतं सर. तुम्ही जसं मगाशी आपण म्हणत होतो की हिंदू स्पिरिच्युअल सेवा फाउंडेशनचे सर उपाध्यक्ष आहेत आणि या अंतर्गत पुण्यामध्ये हिंदू सेवा महोत्सव हा इव्हेंट होतोय. त्याची आपण एक क्लिप पाहूया आणि त्यानंतर सर आपल्याला त्या संदर्भात मार्गदर्शन सुद्धा करतील. नमस्कार, मी पंडित शिवकुमार श्री, ग्लोबल वास्तु एस्ट्रो एक्सपर्ट. आज आपल्यासमोर येण्याचा उद्देश म्हणजे हिंदू सेवा महोत्सव हा कार्यक्रम पुण्यामध्ये येत्या 19, 20, 21 आणि 22 डिसेंबरला एसटी कॉलेजच्या ग्राउंडवर हा सादर होणार. आता हिंदू सेवा महोत्सव आणि HSSF म्हणजे हिंदू स्पिरिच्युअल अँड सर्व्हिस फाउंडेशन च्या तर्फे हा कार्यक्रम होणार. आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काही मठ मंदिर आहेत त्यांचं कार्य आपल्यापर्यंत होतं, हा एक पहिला उद्देश. नंबर 2 म्हणजे हे करण्याचं HSSचं काम पण हे आहे की या कार्यक्रमामध्ये पशुसंवर्धन असेल, त्याबरोबर वृक्ष संवर्धन असेल, त्याबरोबर कुमारपूजन असेल, मातृपितृवंदन असेल, अशा टाईपचे प्रोग्राम पण होणार आहे. एसटी कॉलेजच्या 8 एकरच्या ग्राउंडवर हा जो प्रोग्राम होणार आहे त्याचं मास्टर प्लॅन डिझाईन हे वास्तुशास्त्राप्रमाणे मी केलेलं आहे. या कार्यक्रमाचं उद्घाटन परमपूज्य सरसंघ चालक श्री मोहनजी भागवत, त्याचबरोबर श्री स्वामी परमपूज्य गोविंदगिरी महाराज, एस गुरुमूर्तीजी असे अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहून त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. अशा या अतिशय प्रचंड आणि उत्तम अशा या हिंदू महोत्सवाला आपण सर्वांनी आपल्या कुटुंबासह, मित्रपरिवारासह
त्या ठिकाणी यावं, जरूर यावं असं मी आपणा सर्वांना आवाहन करतो. जय हिंद, जय श्रीराम. आणि हे नेमकं काय आहे त्या संदर्भात सर आपल्याला मार्गदर्शन करतात. सर आमच्या प्रेक्षकांना प्लीज मार्गदर्शन. येस. नमस्कार. बघा कसं आहे, हिंदू स्पिरिच्युअल सेवा फाउंडेशन ही एक फाउंडेशन संपूर्ण भारतामध्ये आहे. प्रत्येक राज्यामध्ये हे फाउंडेशन आहे. तसं महाराष्ट्रात पण फाउंडेशन आहे आणि हिंदू HSSF हिंदू स्पिरिच्युअल सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत ते अशोकजी गुंदेचा सर आहेत आणि महामंत्री जे आहेत ते किशोर जी एनपुरे सर आहेत. उपाध्यक्ष मी आहे. यामध्ये हा जो हिंदू सेवा महोत्सव हा प्रोग्राम होणार आहे, इव्हेंट होणार आहे, SP कॉलेजच्या ग्राउंडवर 8 एकरवर होणार आहे. याचं मास्टर प्लॅन वास्तुशास्त्र राऊंड मी केलेलं आहे आणि त्या ठिकाणी श्रीयुत कृष्णकुमार गोयलजी हे पुण्यातले प्रख्यात बिल्डर आहेत. त्यांच्या ते या पूर्ण हिंदू सेवा महोत्सव जे ह्याचे ते अध्यक्ष आहेत. आता यामध्ये तुम्हाला सांगितलं आता मी काय काय घडणार आहे, त्याचबरोबर तिथं काय काय होणार आहे. मेन म्हणजे महाराष्ट्रात जेवढे मठ मंदिर आहेत या मठ मंदिरामध्ये काय कार्य चालतं. फक्त मंदिराचं पूजा करणे हेच काम नाही आहे. अनेक सामाजिक कार्यामध्ये त्यांचा हातभार असतो. त्या ठिकाणी ते कार्यक्रम करत असं कुणाला गुप्तपणे करतात पण ते कुणाला कळत नाही. ह्याची माहिती सगळ्यांना व्हायला पाहिजे, हा याच्यातला महत्त्वाचा उद्देश आहे. त्याचबरोबर मुलांना संस्कार पोचावे या दृष्टिकोनातून अनेक शाळातून 1000 शाळातून प्रयत्न मागच्या 6 महिन्यापासून आमचे चालू आहेत. आता ह्याचं वैशिष्ट्य हे असं आहे की 36+ प्रोग्राम याच्यामध्ये आहेत. लक्षात घ्या. काय विष्णू सहस्त्रनाम या ठिकाणी म्हटलं जाणार आहे. 1500 सौभाग्यवती स्त्रिया अथर्व शीर्षीचा प्रोग्राम होणार आहे. श्रीसूक्त म्हटलं जाणार आहे. सौंदर्य लहरीचं पण त्या ठिकाणी पठण होणार आहे. यामध्ये 1000 मृदंग वादन हे 22 तारखेला संध्याकाळी 4 ते 6 या वेळात होणार आहे. त्यावेळेला आपले माननीय मुख्यमंत्रीजी देवेंद्रजी फडणवीस सर त्यावेळेला त्या ठिकाणी त्या प्रोग्रामला उपस्थित असणार आहेत. त्यानंतर संत समागम पण होणार आहे. अनेक या 4 दिवसाच्या प्रोग्राममध्ये अनेक दिग्गज लोक महाराष्ट्रातली वेगवेगळ्या क्षेत्रातले असणार उपस्थित असणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी ज्या गोष्टी 2-3 महत्त्वाच्या होणार आहेत. दररोज योगा अभ्यास योगा चालू आहे. 19 तारखेला पंजाबी कलाकारांचा सफरे शहादत म्हणून कार्यक्रम आहे तो त्या ठिकाणी होणार आहे. आणि त्याबरोबर शिवगौरव गाथा ही पण संध्याकाळी 21 तारखेला होणार आहे. म्हणजे ओव्हरऑल आपल्याला खचाखच भरलेला कार्यक्रम त्या ठिकाणी या. आणि जे काय आपलं मठ मंदिराचं काम आहे ते 200 स्टॉल आहेत. त्या 200 स्टॉलमध्ये प्रत्येक देवतेचं काय स्थान आहे, कशामध्ये काम करतात. एक पॅव्हिलियन आहे, स्वामीनारायण पॅव्हिलियन आहे, इस्कॉन टेम्पल पॅव्हिलियन आहे, 100पेक्षा जास्त गायी आहेत त्याचं पूजन होणार आहे. माता भगिनींचं पूजन त्या ठिकाणी होणार आहे. आई वडिलांचं पूजन त्या ठिकाणी होणार आहे. कुमारी पूजन होणार आहे. असे अनेक आणि वीर माता जे आहेत त्यांचं पण त्याने गौरव होणार आहे. असे बरेच कार्यक्रम आहेत. 100% संपूर्ण महाराष्ट्राला माझं आव्हान आहे की तुम्ही 100% SP कॉलेजच्या ग्राउंडला 20, 21, 22, 19, 20, 21, 22 या दरम्यानच्या काळात हजर राहा असं सगळ्यांना मला आव्हान आहे. निश्चितच सरांनी आता आपल्याला इतक्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. तुम्हाला कळकळीचं आवाहन, तुम्ही सुद्धा हा इव्हेंट अटेंड करा. त्यानंतर तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी समजू शकतील. आणि काहीही शंका असतील तर तुम्हाला त्या नंबरवर तुम्ही फोन करा, सरांची अपॉइंटमेंट घ्या आणि तुमच्या सगळ्या अडचणी दूर होणार आहेत. आणि सर तुम्ही इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांना खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आभार. आणि पंडित शिवकुमार श्री 124 या आपल्या विशेष कार्यक्रमात वेळ झाला इथेच थांबायची. पाहत रहा पुढारी न्यूज.